हाय, हॅलो, नमस्ते. मी आहे मोहिनी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये द फॅसिनेटिंग वुमन. आणि आज या वर्षाचा आहे म्हणजे 2025चा शेवटचा दिवस. तर म्हटलं काय व्हिडिओ बनवावा. म्हटलं बघावं आपण आज या 2025 मध्ये काय केलंय, आपल्याला 2025 काय शिकवलंय किंवा 2026 मध्ये काय प्लॅन्स आहेत. ऑब्व्हियसली सगळे प्लॅन्स नाही सांगू शकत, पण लेट इट बी, जे काय आहे ते बघावं. तर तसं बघायला गेलं तर या 2025नी मला खूप काही दिलं. म्हणजे मी सिरियल्स केल्या 2. मी एक नाटक माझं चालू झालं या 2025 मध्येच, मराठी नाटक. आणि मेन 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 खूप 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 इम्पॉर्टंट गोष्ट अशी की मी 2025 मध्ये माझी कंटेंट क्रिएशन जर्नी चालू केली. येस, म्हणजे मार्च मध्ये मी युट्यूब चॅनल नवीन चालू केलं आणि मार्च पासूनच व्हिडिओज असू देत और शॉर्ट्स असू देत, हे कंटेंट क्रिएशन चालू केलं युट्यूबचं. पण त्या अगोदर आम्ही फेब्रुवारीमध्ये इंस्टाग्रामवर एक पहिला कंटेंट टाकला, जो मी आणि माझा एक मित्र आहे रोहित श्रीवास्तव त्यांनी. आणि म्हणजे तो कंटेंट इतका व्हायरल गेला म्हणजे तो एक श्रीकृष्णावर आहे. आणि त्या म्हणजे त्याचा सार असा आहे की कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. एक्झॅक्टली. सो तो ज्यावेळेस व्हिडिओ मी बनवायला घेतला, कंटेंट बनवायला घेतला, त्यावेळेस असं होतं की अच्छा, हा असा असा कंटेंट माझ्या डोक्यात आलाय. मला रोहित म्हणाला, मी म्हटलं चला शूट करूया. आणि आम्ही एडिट केला, आम्ही तो अपलोड केला. आणि ते असं नाही पहिल्यांदा अपलोड करताना बापरे लोकांना आवडेल की नाही, बापरे लोक काय म्हणतील, किंवा आपलीच लोक आजूबाजूची जी आहेत तीच आपल्याला म्हणजे डिमोटिवेट तर नाही करणार ना, ती आपल्याला काही जज तर नाही करणार ना. पण तो आम्ही व्हिडिओ टाकला इंस्टाग्रामवरती आणि तो खूप व्हायरल गेला आणि खूप लोकांना आवडला तो. इनफॅक्ट खूप लोकांना असं झालं की बापरे, हा व्हिडिओ बहुतेक आमच्यासाठीच बनला होता, आमच्यापर्यंत यावा आणि आम्हाला अजून स्फूर्ती मिळावी काम करायला, किंवा आम्हाला अजून जगण्याची स्फूर्ती मिळावी. अशा टाईपमध्ये आम्हाला खूप सारे कमेंट्स, खूप सारे डीएम्स येत होते लोकांचे, थँक्यू सो मच म्हणून. आणि त्यासाठी मी म्हणेन की थँक्यू सो मच 2025 की आम्हाला हा व्हिडिओ बनवण्याची संधी मिळाली. बिकॉज जेणेकरून यू नेवर नो हा व्हिडिओ किती लोकांना त्यांच्या आयुष्यात हेल्पफुल राहिला असेल. आणि आम्हाला खूप त्याचे खूप 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 त्याची म्हणजे खूप छान वाटतं हे ऐकून की आमच्या एखाद्या व्हिडिओमुळे किंवा आमच्या एखाद्या कंटेंटमुळे एखाद्याच्या आयुष्यावर इम्पॅक्ट पडतो. तर त्यानंतर आम्ही असं ठरवलं की नाही, जे होईल ते होईल. आणि तो व्हिडिओ बनवतानाच आम्ही विचार केला होता, जे पुढे होईल ते होईल, आपण करायला तरी चालूच करू. हा, त्याच्या अगोदर असं झालं की त्याच्या अगोदर आमचं चालू होतं की बापरे कुठून सुरुवात करूया, आपण काय कंटेंट बनवूया, नाही असा बनवला तर चालेल का, तसा बनवला तर चालेल का, मग तो चुकीचा तर जाणार नाही ना. नाही, तुम्ही बनवायला सुरू करा, जे काही असू दे. जसं ऍज अन आमचा जर्नी होती, म्हणजे माझी जर्नी होती कंटेंट क्रिएशनची. पण तुमची काही असो, तुम्हाला नवीन काही गोष्टी शिकायची असेल किंवा काय करायचं, लोक काय म्हणतील, काय नाही, काय होईल, होईल की नाही, मला येईल की नाही, माझ्याकडून जमेल की नाही. अरे करून बघितल्याशिवाय कसं कळणार आहे, जमेल नाही जमेल, किती छान जमेल. यू नेवर नो. तुमच्या त्या ज्या पर्टिक्युलर स्किल तुम्हाला शिकायचं आहे, त्या पर्टिक्युलर गोष्ट करायची, त्यात तुम्ही अव्वल असाल आणि तुम्ही फक्त या भीतीमुळेच करत नसाल की बापरे लोक काय म्हणतील, संपलं ना. सो माझं असं म्हणणं म्हणजे 2025 जसं मी कंटेंट क्रिएशन चालू केलं, तसं तुम्हाला जर काही चालू करायचं, तुम्ही विचार करू नका, तुम्ही चालूच करा. दुसरी गोष्ट अशी की त्यानंतर जेव्हा आम्ही बनवायला सुरुवात केली, आम्ही नाही थांबलो. तर मी युट्यूब चॅनल चालू केलं 28 मार्च. मला कम्प्लीट एक्झॅक्ट डेट लक्षात आहे, 28 मार्च 2025, ज्या दिवशी मी पहिला व्हिडिओ टाकला माझ्या युट्यूब चॅनलच्या इंट्रोडक्शनचा. आणि बापरे, तो व्हिडिओ बनवताना मला चांगलं आठवते, मी स्क्रिप्ट तयार केली होती की मला चुकायचं नाही, मला एकदम परफेक्ट असलं पाहिजे, मला ते जराही इकडं तिकडं झालेलं असलं नाही पाहिजे. पण आता मी ज्यावेळेस त्या व्हिडिओकडे बघते तर मला असं वाटतंय की ओके ठीक आहे, तो माझा फर्स्ट अटेम्प्ट होता म्हणून मी एवढी कॉन्शियस होत होते.
आता असं आहे की आता बिना स्क्रिप्ट किंवा बिना काही हे घेता मला फक्त एक माहिती आहे की मला काय सांगायचंय किंवा कशाबद्दल बोलायचं, कुठल्या मूवीबद्दल रिव्ह्यू द्यायचंय. कंटेंट तर आम्ही असे बनवतो की चला बनवूया, पण पण आमचं प्री प्लॅन असतं कंटेंटला. ठीक आहे, की आम्ही स्क्रिप्ट लिहितो प्रॉपर, त्याच्यावर अजून काय करू शकतो आपण चांगलं वेगळं, आपण शूट कसं करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीनं, ते आम्ही कंटेंट करतो. एडिट कसं होऊ शकतं, एडिटचाही प्लॅन डोक्यात असतो. म्युझिक काय होऊ शकतं, हे सगळं आमच्या डोक्यात असतं. त्याच्यामुळे तो आम्हाला असं वाटतं की आम्ही चांगला कंटेंट बनवतो. सो 2025 मध्ये मी एवढं काही केलं, आणि आता 2025 मला काय शिकवलं तर, काय शिकवलं, बस करत राहा, काम करत राहा. आणि नक्की का नाही तुमचं, आता जसं की मी युट्यूब चॅनल चालू केलंय, तर मला माझ्या युट्यूब चॅनलचे आता म्हणू शकते मी 800 सबस्क्रायबर्स क्रॉस केलेत. अजून 1 वर्षही झालेलं नाहीये. आणि माझे जे शॉर्ट्स आहेत त्याला चांगले व्ह्यूज मिळतात, चांगला रिस्पॉन्स मिळतो, लोकांना ते आवडतंय. आणि हा, मी व्हिडिओ थोडे कमी केले की मला तेच की मला असा प्रश्न पडायचा की बापरे मी काय सांगू, काय असं ऑडियन्सला सांगू की जेणेकरून ते त्यांना माझा व्हिडिओ बघण्यासाठी किंवा तेवढे इच्छुक असतील, तेवढे इंटरेस्टेड असतील. देन रिसेंटली आय रिअलाइज की हा, मी जर ऍक्टर आहे तर माझ्याच फील्ड मधलं जर एखादं मूवी रिव्ह्यू असेल ऑर एल्स व्लॉग्स तर आहेतच. आता असं नाही की मी रोजच कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाते वगैरे. तर त्याच्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे, चला इथून हे पण सुरू करू आपण. अजून नवीन नवीन गोष्टी मी पुढच्या वर्षी चॅनलवरती घेऊन येईल, त्याच्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट तयार करायचे की तुम्ही आवर्जून माझ्या चॅनलवरती बघू शकता. बरं, आजच्या दिवशी मला एक ना, मी इंस्टाग्रामवरती एक कोट ऐकली, मी तुम्हाला वाचून दाखवते, आणि मला ती खूप आवडली. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप. तुम्ही ऐकाल तर तुम्हाला कळेल की मला ती का आवडली. एक मिनिट, मी तयारी करून बसलीये, मी नोटबुक मध्ये घेऊन बसलीये. सो द कोट अशी आहे की ऍक्सेप्ट द पीपल ॲज दे आर, बट प्लेस देम वेअर दे बिलॉंग, बिकॉज यू आर द सीईओ ऑफ युअर लाईफ. हायर, फायर अँड प्रमोट अकॉर्डिंगली. म्हणजे हे मी ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस मला असं झालं की एक्झॅक्टली आपण नाही लोकांना बदलू शकत, नाहीच बदलू शकत. पण याचा अर्थ असं नाही ना की ते जे काही म्हणजे आपल्याला करतील किंवा आपल्याबद्दल बोलतील किंवा जे काय ते त्यांना किती इम्पॉर्टन्स द्यावा आपल्या लाईफमध्ये, ते तरी आपल्या हातात आहे ना. त्यांना आपण काय बोलू शकतो, काही बोलू शकत नाही, पण आपण म्हणजे त्यांना किती इम्पॉर्टन्स देऊ शकतो ते आपल्या हातात आहे. सो तेच करायचंय आपल्याला, बरोबर. अजून एक कोणीतरी काहीतरी बोललं होतं की जर तुम्हाला देशाचा जाकीर खान, राईट, जर तुम्हाला देशाचा पंतप्रधान व्हायचं तर तुम्ही शेजारच्या काकूंबरोबर का भांडाल, नाही, तुम्हाला तिथपर्यंतचा विचार करायचा आहे. सो हे मला खूप असं वाटलं की कमाल. म्हणजे ही ज्यावेळी कोट मी ऐकली की तुम्ही तुमच्या लाईफचे सीईओ आहात, येस ऍब्सोल्युटली. त्यामुळे तुमच्या या कंपनीसाठी म्हणजे तुमचा तुमचं सोल, तुमचं बॉडी, तुमचं जे काही ऑरा आहे त्याचं तुम्ही सीईओ आहात. तर त्याच्यामध्ये कुणाला ठेवायचं, कुणाला काढायचं किंवा कुणाला प्रमोट करायचं हे तुमच्या हातात आहे. हो, आणि बिकॉज प्रत्येकच पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन तुमच्या आयुष्यात येतो असं नाही. कितीतरी लोक आहेत असे जे की फक्त निगेटिव्ह एनर्जी घेऊन तुमच्या आयुष्यात येतात. नाही, त्यांना कट ऑफ करा, त्यांना फायर करा. नकोय तुम्हाला निगेटिव्हिटी. आणि जर ते खरंच तुमच्याबद्दल चांगला विचार करत असेल, तुमचं भलं त्यांना व्हावं असं वाटत असेल, तर ते का तुमच्याबद्दल वाईट विचार करतील, तुम्हाला डिमोटिवेट करतील? नाहीच करणार. तुम्ही जे कराल त्याच्यात तुम्हाला, हा ऑब्व्हियसली एक असेही लोक आपल्या काय म्हणतात ते कमरेला बांधून म्हणजे आपल्या सर्कलमध्ये ठेवा की जे तुम्हाला जे काही आहे ते सत्य सांगायला म्हणजे अजिबात काय म्हणतात ते कतरणार नाहीत की बाबा नाही मी कसं सांगू याला, हे ह्याचं चुकतंय किंवा हे हिचं चुकतंय किंवा हे हिनं असं केलं तर छान होईल. तसे लोक नक्की तुमच्या बाजूला ठेवा, जेणेकरून तुम्ही मूळ जे ग्राउंडेड आहात तुमच्या प्रिन्सिपलला ते राहाल. तुमचे प्रिन्सिपल्स तुम्ही पकडून राहू शकाल. जर समजा उद्या जर तुम्ही एखादी छोटी मोठी काय म्हणू शकतो आपण इलिगल ऍक्टिव्हिटी केली, छोटी मोठी, ऑर एल्स व्हॉट एव्हर इट मे बी, काही असते कोणासाठी छोटी मोठी इलिगल ऍक्टिव्हिटी, पण ते जर तुमच्या जवळच्या सर्कल मधल्या लोकांनी ते तुम्हाला दाखवून दिले की बाबा नाही, तू असं नाही करायला हवं होतंस, हे चुकीचं आहे,
ठीक आहे, केलंस आता तुझ्याकडून झालं, किंवा त्यावेळेस ती तुझी तेवढी काय म्हणते आपण, सकारात्मक बुद्धी नाही चालली, पण पुढे लक्षात ठेव. मग आपल्या ब्रेनमध्ये असं नाही यार, मला जर ते माझ्या, जर जर मला असं वाटतं की ते माझ्या लाईफमध्ये ती गोष्ट माझ्यासाठी इतकी इम्पॉर्टंट आहे, तेवढी मी त्याला इम्पॉर्टन्स देते, तर मी अशी गोष्ट करणारच नाही जेणेकरून त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या लाईफवर पडेल. सो मी असं म्हणेन की हे 2025 संपलेलं आहे, ऑलमोस्ट संपलंच आहे, आज शेवटचा दिवस आहे. तर तुम्ही, आय डोंट नो तुमचे 2025 कसं गेलं, आय होप चांगलाच गेला असेल. जे काही तुमच्या आयुष्यात अडचणी आल्यात, किती काही आल्या, सगळ्या मागे सोडून द्या. पुढं काय करायचं हा विचार करा. प्रॉब्लेम झाले किती, आजही प्रॉब्लेम्स असतील, पण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय असेल, का झाला, असं केलं असं नाही झालं, असं मी तसं केलं असतं तर नाही झालं, असं केलं असतं तर कमी झालं असं, याचा विचारच सोडून द्या. पुढं काय करायचंय, किंवा आता झालाय, ठीक आहे, ऍक्सेप्ट झालाय, पण आता काय करू शकते मी, आता काय करू शकतो मी, ते जास्त विचार करणं इम्पॉर्टंट आहे. ते विचार करून पुढे चला. 2026चा प्लॅन करा. मी काय म्हणते, 2026 पूर्ण आयुष्याचा प्लॅन करा. अँड येस, थोडेफार जागा ठेवा सरप्राईज एलिमेंट्ससाठी, कारण की सरप्राईज एलिमेंट्समुळे तर आपली आयुष्यातला एक खरा आनंद आहे, तो पण आहे मला असं वाटतं. जसं की सगळं जर प्लॅन्ड असेल, आपल्याला माहिती आहे की जर 1 वर्षाने मला हेच होणार आहे, हेच मिळणार आहे, यू नेव्हर नो. 1 वर्षाने तुम्हाला जे समजा, आता तुम्ही विचार करून चला की मला 1 वर्ष अखेरीपर्यंत मला फक्त एवढंच व्हायचंय, मला फक्त लीडरच, टीम लीडरच व्हायचंय, पण यू नेव्हर नो की तुम्ही मॅनेजर झालात 2026 या 1 वर्ष एंड होऊपर्यंत. सो नवीन नवीन गोष्टींसाठी ऍक्सेप्ट करण्याची जास्त, अडॅप्ट होण्याची जास्त ताकद ठेवा. आणि येस, प्लीज प्लीज प्लीज, जो मी आज कोट तुम्हाला सांगितलाय, मी परत एकदा तुम्हाला वाचून दाखवते. इफ पॉसिबल म्हणण्यापेक्षा मी म्हणते की तुम्ही हे आजमवा आपल्या आयुष्यात इथून पुढे. आणि मी तर हा माझा मंत्र ठेवणार आहे 2026 साठी, आणि इथून पुढे माझ्या पूर्ण लाईफसाठी, की ही कोट आहे अशी: ऍक्सेप्ट द पीपल ॲज दे आर, बट प्लेस देम वेअर दे बिलॉंग, बिकॉज यू आर द CEO ऑफ युअर लाईफ. हायर, फायर अँड प्रमोट अकॉर्डिंगली. प्लीज हा लक्षात ठेवा. आणि तुम्हाला 2026च्या या नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आय होप हेल्दी राहा, खुश राहा, आणि तुम्हाला भरभरून यश मिळो, आणि तुम्हाला जे काही हवंय आणि जे तुमच्यासाठी चांगलं आहे ते सगळं मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या वर्षात. तब तक बाय बाय.